परिस्थिती इतकी की आई विड्या पण बांधायची, शेती काम पण करायची, शिवणकाम पण करायची, पप्पा माथाडी कामगार. आज तुम्ही मला मोटिवेशन बघण्यापेक्षा माझा प्रवास जेव्हा ऐकाल तेव्हा कळेल की तुम्हाला प्रवास हा सोपा नव्हता. म्हणजे रियालिटी बघा आणि तेव्हाच डिसिजन घ्या. फर्ग्युसनला जे स्वप्नाचं कॉलेज आहे ते तर तुला मिळालंय, पण राहायचं काय? पुण्यासारख्या ठिकाणी एका गरीब परिस्थितीतून आलेली मुलगी, तिला जर 1-1 लाख रुपये जर राहण्याची जर हॉस्टेलची फी असेल तर ती अफोर्डच करू शकत नाही. तुझी परिस्थितीच नाही आहे, तर तू कशाला इतकं मोठं पाऊल घेतो? कारण आमच्या गावातली मी पहिली मुलगी आहे जी गावाच्या बाहेर आली शिक्षणासाठी. तर तू काय इतकं मोठं पाऊल घेतोय? BSc तर ती आपल्या सिनियरला पण करू शकते. मी जेव्हा पुण्याला येणार होते तेव्हा मी मम्मी पप्पांना बोलले होते की मला फक्त संधी द्या. आणि म्हणजे मला माहित होतं ना माझी परिस्थिती काय, मला फक्त संधी द्या. बाई तुला रडायचंय का की लढायचंय हे तू ठरव. 2022चा रिझल्ट आला, माझं नावच नाही. म्हणजे असं झालं की पायाखालची पूर्ण जमीनच गेली का काय. म्हणजे सगळ्यात वाईट दिवस असेल ना तर तो 24 ऑगस्ट 2023 होता. तिला जे कळलं की बाबा रिझल्ट आलाय म्हणून, जी 10 रुपयाची जुडी विकत होती ना ती आता 10च्या 2 घ्या किंवा तशा रेवून टाकल्या. म्हणजे भाजीपाल्याचे जे आपण म्हणतो ना कुटके असतात बांधणारे, ते कुटके तिथे सोडून आले. तिला इतका आनंद झाला आणि डायरेक्ट घरी. हे माझ्या बहिणीचं लग्न झालंय 2019 मध्ये. त्याच्यानंतर मी ना कोणाच्या लग्नात आहे ना मी दिवाळीला आहे कधी घरी. म्हणजे कुठेच नाहीये.